दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात घडामोडींचं अचूक आणि वेगवान प्रतिबिंब, अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब, महादर्पण न्यूज. नमस्कार, महादर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षणाचा अधिकार म्हणजे मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा मूलभूत हक्क आहे. मात्र अंमळनेर तालुक्यातील झुरटेकसह परिसरातील विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप येथील पालकांनी केलेला आहे. केवळ पटसंख्या नसल्याचे कारण दाखवत तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी 16 ऑगस्ट रोजी झुरटेक जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले. विशेष म्हणजे 14 ऑगस्ट रोजी या शाळेची शालेय पोषण आहाराबाबतची ऑनलाईन माहिती भरण्यात आली आणि 15 ऑगस्ट रोजी या शाळेत ध्वजारोहणही झाले आणि गणवेश वाटप देखील झाले. अर्थात ही शाळा सुरू होती. गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या म्हणण्यानुसार शाळेत पटसंख्या नसल्या कारणाने शाळा बंद केली. मात्र अशा पद्धतीने शाळा बंद करण्याचा अधिकार गट शिक्षणाधिकाऱ्यांना आहे का, हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा अधिकार थेट कुणालाही मनमानीने नाही. यासाठी ठराविक कायदेशीर प्रक्रिया असते असा शासन निर्णय असूनही प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा झुरटेकला कुलूप ठोकले. सद्यस्थितीतील आणि भविष्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय का केला असाही प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेची दुसरी बाजू महादर्पणने तपासून पाहिली असता 21 ऑगस्ट रोजी शासनाच्या निकषानुसार ज्या 2 शिक्षकांची बदली झुरटेक शाळेत झालेली आहे त्या शिक्षकांशी रावसाहेब पाटील यांचे वैयक्तिक वाद असल्याचे समजले. या वादापोटी या शिक्षकांची गैरसोय व्हावी या उद्देशाने मनमानीने रावसाहेब पाटलांनी या शाळेला कुलूप ठोकल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. शाळा बंद पडल्यानंतर या गावातील ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. जिच्यामध्ये आम्ही शिकलो ती आज म्हणजे बंद झालेली आहे असं माहिती पडतंय. आणि म्हणजे आमच्या गावात आधी दुर्दैव आहे, तिला रस्ता नाही चांगला, तिथे गाडी जात नाही. तर अजून एक दुर्दैव वाढला की तिथे शाळा पण नाहीये. आता आम्ही समजा कुठे जातोय बाहेर तर तिथे त्यांना माहिती पडलेलं की भोरटेक गावाची शाळा बंद पडली. आम्ही सांगतो कोणत्या गावात आले तुम्ही भोरटेक वरून, तर ते विचारतात तुमच्या गावाची शाळा बंद पडली. किती दुर्दैव आहे तुमचं. आणि तुमच्या गावात जे लहान गरीब कुटुंबातले मुलं आहेत लहान लहान, मग ते कुठे जातील आता. दाखले घेऊन मुलं शाळेत हजर आहेत व त्यांचे म्हणजे शाळेला सील असल्यामुळे पालक येऊन परत घरी जाणार आहेत. तर याची लवकरात लवकर दखल घेऊन शाळा पुन्हा सुरू होईल याची तरतूद करावी. हे सर सांगत होते की बुवा इथं मुलं नाही त्याच्यामुळे आम्ही शाळा बंद करत आहोत बुवा, असे त्यांनी शासनाला रिपोर्ट दिला. मग त्याच्यानुसार त्यांनी गावकऱ्यांना न जमत असताना त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला, तिकडून लिहून आणलं. अहून लोकांना त्यांनी लोक सांगत होते त्यांना बुवा तुम्ही असा निर्णय का घेत आहेत. एक मिनिट, ते पंचनामा न करताना त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला. लोक त्यांना सांगायचे तर ते काय सांगायचे बुवा वरून शासन असं सांगत आहे ते बुवा या शिक्षकाची पगार गावकरी देतील बुवा, असे ते वरून ते सांगत होते. त्याच्यामुळे ते खोटं बोलून शाळाचे बंद करून ते निघून गेले. आता BDO साहेब सांगत होते बुवा तुम्ही ॲडमिशन करा बुवा, ते आम्ही शाळा चालू करतो 1 दिवसामध्ये. तर आता आम्ही मुलांना आणले आहेत, ॲडमिशन आम्ही घेतो आहेत. ते BDO साहेबांनी तात्कालिक बुवा उद्या ही शाळेचे सेल करून ही शाळा चालू करायची बुवा, ही नम्र विनंती. ऑनलाईन शाळा बंद करतायत, ऑनलाईन शाळा चालू आहे. मुख्याध्यापक कुठे आहे मग? मी माझ्या मुलाला घेऊन आलेलो आहे. हा दाखला आहे, हा माझा मुलगा आहे. मग आता जायचं कुठं? हे 2 मुलं आहेत आणि मी गरीब लोकांनी जायचं कुठं? परिषद शाळा अचानक बंद झाल्याबद्दल काही पूर्व सूचना न देता बरोबर कोणीतरी अधिकारी आलं आणि कोऱ्या कागदावर सह्या घेऊन या अनपढ लोकांच्या सह्या करून घेतल्या. ना कमिटीला माहिती ना गावातील नागरिकांना काहीच माहिती नसताना यांनी डायरेक्ट सह्या करून घेतल्या आणि नंतर गेटच्या बाहेर निघाल्यानंतर यांनी शाळा बंद झाली या नावाने निर्णय घेतला आणि सगळ्या गावांना
संध्याकाळी आल्यानंतर किंवा नातेवाईकांचे फोन आल्यानंतर गावातील अनपढ लोकांना तेव्हा माहिती पडलं की आमच्या बोर्डे गावाची जिल्हा परिषदेची शाळा बंद झाली आहे. आणि मुलं ज्या वेळेला शाळेत आली त्यावेळेला गेटला सील लावलेलं होतं, शाळेला सील लावलेलं होतं. नंतर मुलं बाहेर फिरून गेली आणि अशा अधिकाऱ्यांना मायपावर करून कोणी अधिकार दिला याबद्दल शासनाने शिक्षण अधिकाऱ्यांनी ताबडतोब चौकशी करून शाळेला शील सील काढण्यात यावं, शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी व गावातील भवितव्य धोक्यात जाऊ नये या हेतूने सुद्धा तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊन लवकरात लवकर शाळा सुरू करावी. इथं मुलं 2 मुलं 4 मुलं 10 मुलं असतील आणि गावातील बोर्टेकच टार्गेटवर आहे. इतर गावांना शाळा सुद्धा नाहीत, मुलं सुद्धा नाहीत आणि फक्त पगारा घेतात शिक्षक आणि बाहेर कुठेतरी फिरतात. आणि मग आमच्या लहानशा गावाला एवढं द्वेषापोटी निर्णय कशामुळे घेतला हे पूर्ण नागरिकांचं म्हणणं आहे. आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि या अधिकाऱ्याला कडकात कडक शिक्षा व्हावी याबद्दल सगळ्या गावांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की शाळा पूर्ववत सुरू करावी. इथं मुलं हजर राहतील. तुम्ही फक्त काय पुढचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची विनंती आहे तुम्हाला. आणि काहीतरी 2-4 दाखले मुलं होती इथं ॲक्च्युअल हजर त्यांची सुद्धा दाखले यांनी परस्पर एकाच दिवसात पाठवून दिले त्यांच्या गावाला. पर्यंत शाळा चालू होती आणि 16 ऑगस्टला शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला. हे कोणाच्या सांगण्यावरून किंवा कुठल्या द्वेष भावनेने मराठी शाळा बंद करण्यात आली त्याची चौकशी होणे गरजेची आहे.